हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असाल। आज माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे ती म्हणजे वॉर्डरोब्सपासून। अगोदर मी माझी घरातली कामं जे होते ते पटापट आवरून घेतले, जेणेकरून मला इथं जास्त वेळ लागेल आणि मग व्यवस्थित असं मला ऑर्गनाईज करता येईल। खूप दिवसापासून मला हे ऑर्गनाईज करून घ्यायचं होतं, कारण माझं थोडं दुर्लक्ष झालेलं होतं। चला म्हटलं आज वेळ आहे तर आपण हे व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेऊया। आता काही दिवसांवर नवरात्र आहे, नंतर दसरा, दिवाळी, कारण या वर्षी सगळं जे आहे ते लवकर आहे, म्हणजे 1 महिना अगोदर आता दिवाळी येईलच। तसंच म्हटल्यावर तर म्हटलं चला आता थोडं करून का होईना आता घरातली क्लिनिंग ही करायची। कपड्यांच्या बाबतीत तरी असं होतं, जे काढायचं ते काढायचं आणि त्यात खुपसायचं, अशा पद्धतीने अस्तव्यस्त झालंय माझं वॉर्डरोब। आणि मी आज ठरवून घेतलेलं होतं की काय ते पूर्ण कायापालट करून टाकायची। आणि तुम्ही इथं बघत असाल माझ्याकडे आहे स्टीलचं वॉर्डरोब्स। मी अगोदर स्मॉल साईजमध्ये मागवलेलं होतं, याच्या आधी पण मी तुमच्यासोबत शेअर केले। जर तुमच्या घरात लहान मुलं असेल किंवा एका व्यक्तीसाठी जर तुम्ही वापरत असाल तर मग एक बेस्ट आहे। पण माझा असा विचार होता की मला एकच वॉर्डरोब्समध्ये माझे मेकअपचे सामान असतील, जे काही माझे सगळे कपडे असतील मी एका ह्याच्यात ठेवू शकते, म्हणून मी मोठी साईजमध्ये एक वॉर्डरोब्स मागून घेतलेला होता। इकडचे कपडे मला तिकडे शिफ्ट करायचे होते, म्हणून ही सर्व तयारी माझी चालू होती। आणि आता एवढं काम करायचं म्हटल्यावर तर स्वतःला रेडी करावंच लागणार। तसं माझ्याकडे काही फॅन्सी टूल्स वगैरे नाही, काही नाही आहे, जस्ट फक्त वॉर्डरोब्स आहे आणि त्यात फक्त ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे। कारण बास्केट वगैरे असं काही नाही आहे, मी असं DIY पण काही बनवलं नाही। तर आधी मी घरातले सर्व कामं आवरून घेतलेले होते, मग ह्या कामाला सुरुवात केली, कारण इथे मला 1-1.5 तास लागणार होता। जर काही एक्स्ट्राचं काम करायचं असेल तर मग घरातले कामं पटकन आवरून घ्यायचे, मग जे कामं करायचे त्याला आपण सुरुवात करायची। नाहीतर मग असं होतं, ते काम पण धड होत नाही आणि हे काम पण धड होत नाही। सगळे कपडे अगोदर पटपट काढून घेतले, कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेतल्या। कपड्यांच्या घडी जर केलं तर ते कपडेसुद्धा चांगले दिसतात। बाकीचे कपडे असे त्यात मी म्हणजे डेली यूजला नाही वापरत, कधीतरी वापरते। आणि बरेच ड्रेस जे आहेत ते आम्ही वेगळे साईडला ठेवलेले आहेत, आणि मग जे मी वापरते तेच कपडे इकडे ठेवलेत। बरेच माझे कार्गो वगैरे त्या अजून पण पडलेले आहेत। आम्ही गेल्या मनालीला गेलो होतो तेव्हा खूप सारे असे कपडे ठेवले होते, ते कपडे अजून पण आमच्याकडे पडलेत, पण आता जेव्हा कधी फिरायला जाऊ आता तेव्हा ते यूज होतील। तुम्हाला वाटत असेल साधं तर घडी घालून ठेवते तर म्हणजे व्हिडिओमध्ये नवीन काय, ॲक्च्युली कोणतेही काम करण्यासाठी माणसाला पाहिजे उमेद, आणि ती उमेद आपल्या माइंडमध्ये येणं खूप महत्त्वाचं असतं। मला हे काम करायचं आहे। आपण जेव्हा खूप सारे असे व्हिडिओ बघतो, त्यांच्याकडे खूप सारे असे फॅन्सी असे ऑर्गनायझर असतात, टूल्स असतात, पण ते प्रत्येकाकडे असतील असंच नसतं ना। आणि माझ्याकडे असे टूल्स, गॅजेट, बास्केट असं काही नाही आहे, म्हणून मी सिम्पल असं माझं ऑर्गनाईज जे आहे ते करून घेते। आपल्याला कधी कधी एवढा आळस येतो, साधी एक घडी करायची म्हटलं सुद्धा नको वाटतं। तर त्यासाठी फक्त व्हिडिओ आहे की उठा आणि कामाला लागा, जब जागो तब सवेरा। तर म्हणून आज ठरवलं आणि व्हिडिओच्या हिशोबाने का असे ना आज वॉर्डरोब्स ऑर्गनाईज करून घ्यायचं। आणि बघितल्यानंतर अपेक्षा करते तुम्ही पण तुमचं वॉर्डरोब्स ऑर्गनाईज करून टाकणार। तर बाकी कपडे जे आहेत ते मी अशा पिशव्यांमध्ये ठेवलेले होते। ॲक्च्युली अशा पिशव्यांमध्ये ठेवायचं कपड्यांचं कारण असे म्हणजे आपण त्यात जास्तीत जास्त कपडे ठेवू शकतो। एका पिशवीमध्ये जर जास्त हेवी कपडे नसतील तर म्हणजे थोडे नरम असतील तर आपण 3-4 ड्रेस त्याच्यामध्ये इझिली ठेवू शकतो। ही आयडिया माझ्या डोक्यात जेव्हा आली होती, जेव्हा माझे अहो गेले होते केदारनाथच्या यात्रेसाठी, म्हणजे 15 दिवसांसाठी, आणि एवढे कपडे एका बॅगेत ठेवणं म्हणजे पॉसिबल असतं, पण ते एवढं हे होतं, त्याच्यामुळे मी एका बॅगमध्ये त्यांचे असे 4-4, 5-5 कपडे ठेवलेले होते। आणि हा माझा बाकीचा सामान मला व्यवस्थित ऑर्गनाईज करून घ्यायचा होता हा पण, कारण आता सध्या आता नवरात्र असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, तेव्हा आपल्याला जास्त टाईम मिळत नाही, कारण आपले घरातले कामं आपल्याला काही सुधरू देत नाही। त्याच्यामुळे मी आतापासून जी अशी माझी तयारी करून ठेवते, पूर्वतयारी म्हटली तरी चालेल, कारण मला अशी अगोदर तयारी करून घ्यायची खूप जास्त आवडते। हे बँगल्सचे बॉक्स मी मिशोवरून घेतले, जर तुम्हाला पण हवे असतील तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक सेंड करून देईल। दिवसापासून माझे बँगल्सचे जे जोड होते 2
ते इकडे तिकडे झाले होते, मला तेच आज व्यवस्थित ठेवून घ्यायचे होते आणि खूप असे वस्तू झालेले होते ते पण मला व्यवस्थित करून घ्यायचे होते, कारण माझ्याकडे एवढे सारे स्टोरेज बॉक्स झालेले आहेत आणि मला स्टोरेज बॉक्स कलेक्ट करायला खूप जास्त आवडतं. सर्व ज्या गोष्टी होत्या ते मी माझ्या वॉश बॅगमध्ये व्यवस्थित ठेवणार होते, कारण जे काही माझ्या इम्पॉर्टंट वस्तू असेल त्या पण मी व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. त्यानंतर मी असं सेक्शन करून घेतलं होतं की एका बॉक्समध्ये सगळे माझे मंगळसूत्र असतील ते ठेवेल. ॲक्च्युली जे गोल्डचे मंगळसूत्र आहेत ते आईंकडे आहेत, फक्त याच्यात माझं एक मंगळसूत्र आहे ते पण मला द्यायचं आहे. त्यानंतर मग मी इयरिंग्स वगैरेसाठी हा बॉक्स मी पुण्याहून आणलेला होता मार्केटमधून. त्यानंतर सगळे इयरिंग्स वगैरे मी एका बॉक्समध्ये ठेवलेले होते आणि माझी बहिणीने माझ्यासाठी ही नथ घेतलेली होती पुण्याहूनच. ॲक्च्युली मी ती नथ एक वेळा पण घालून बघितली नाही, कारण मला एवढी मोठी नथ घालायला काही आवडत नाही, पण तिने मला एवढ्या प्रेमाने दिली म्हणून मी ती सांभाळून ठेवली. त्यानंतर मग हे माझे काही क्लिप्स असतात ते पण मी व्यवस्थित एका बॉक्समध्ये ठेवलेले आहेत आणि मी या वॉश बॅगमध्ये जे काही माझे इम्पॉर्टंट वस्तू असतील, म्हणजे जे काही बारीक सारीक वस्तू असतात त्या मी याच्यात व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. असे 3 म्हणजे खूप स्वस्त असे मिळालेले होते, म्हणजे 177ला ह्या 3 मिळालेल्या होत्या. जेव्हा मी DIYला गेली होती फक्त जी मोठी साईजची आहे ती फक्त 300 रुपयाला होती, म्हणजे तिचा कापड पण भारी होता. पण हे जर आपण असं नेहमी जर काही वापरत नाही, पण जेव्हा वापरतो तेव्हा चांगले. या बॉक्समध्ये मी माझं सर्व मेकअपचं सामान ठेवलेलं आहे, म्हणजे जे काही छोट्या मोठ्या वस्तू असतील. आणि हे बँगल्स तुम्ही बघू शकतात मी किती छान असे व्यवस्थित ठेवलेले आहे. बॅग तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे अगोदर. ही बॅग मला खूप स्वस्त म्हणजे 97 रुपयामध्येच मिळालेली होती. त्यात मी माझ्या सर्व कॉस्मॅटिक्सच्या वस्तू ठेवणार होते. तुम्ही मेकअपचं पण सामान व्यवस्थित ठेवू शकतात जेव्हा कधी आपण ट्रॅव्हलिंगला जातो, नाही तर मग असं छोटा मोठा मेकअप असतो तो आपण त्यात ठेवू शकतो. बॅगमध्ये असं काही म्हणजे कापड एकदम बेस्ट आलेलं आहे, म्हणून मला ही बॅग खूप जास्त आवडली होती. माझ्या ज्या काही वस्तू होत्या त्या व्यवस्थित मी ऑर्गनाईज करून ठेवून दिलेल्या होत्या, कारण जेणेकरून आता मला टेन्शन नाही राहणार. तर शेवटी मी माझा वॉर्डरोब व्यवस्थित लावून घेतला. वरच्या बाजूला माझे सर्व जे बॉक्स होते ते व्यवस्थित ठेवून दिले. माझ्या पर्स, वॉश बॅग असं वेगवेगळं सेक्शनमध्ये मी व्यवस्थित ठेवून दिलं, जे मला माझ्या रोजच्या कामासाठी लागतात. मध्ये कपडे व्यवस्थित सेट करून ठेवून दिलेले आहेत, त्यामुळे आता मला जास्त असं शोधाशोध पण करायची गरज पडणार नाही. तर मला माझा हा वॉर्डरोब बघायला पण खूप छान वाटेल. सो याच्यामुळे आता माझ्या रूममध्ये शोभा पण वाढेल आणि छान असा माझा रूम पण दिसेल. मध्ये खूप पसारा होता, पण आता नीट ऑर्गनाईज केल्यामुळे माझी जागा पण वाचलेली आहे, तुम्ही बघू शकतात. मी दिसायला पण असं व्यवस्थित दिसतंय. वर त्यांनी दोघं साईडला असे हँगिंग दिलेले आहेत, जेणेकरून माझे जे छोटे क्लॉथ असतात मी तिथं ठेवू शकते. तर हा होता माझा वॉर्डरोब ऑर्गनाईज केलेलाचा व्लॉग. आशा करते तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.